नमस्कार मित्रांनो. आज मी आपल्यासोबत 90.8 FM रेडिओ मनभावन ऑलवेज हार्ट टचिंग या अंतर्गत आपल्याशी कम्युनिकेशन करणार आहे, आपल्याशी थोडासा वार्तालाप करणार आहे. माझं नाव आहे विकास लक्ष्मण साळुंखे. मी आहे नाशिकमधून. नाशिकमध्ये यशवंतराव चव्हाण ओपन युनिव्हर्सिटीतर्फे आम्ही कार्यभार सांभाळतो. रेडिओ मनभावन या अंतर्गत आम्ही आज एक स्पेशल टॉक आपल्यासाठी सांगणार आहोत. आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण बघतो आहोत की एक आध्यात्मिकतेविषयी जनजागृती ही निर्माण झालेली आहे. त्याला आपण म्हणतो स्पिरिच्युअलिटी इंग्लिशमध्ये, पण आध्यात्मिकतेमध्ये सुद्धा आध्यात्मिक जी बुद्धिमत्ता जी आहे ते आपल्यामध्ये कशा पद्धतीने आपण डेव्हलप करू शकू. लक्षात असू द्या मित्रांनो की आजकालच्या जीवनामध्ये एक 3 प्रकारची बौद्धिक गुणांक हा आकारला जातो. आपण त्याला म्हणू की IQ म्हणजे इंटेलिजन्स क्वोशंट त्याला आपण म्हणतो. एक दुसरं आहे इमोशनल क्वोशंट, त्याला म्हणतो भावनिक बुद्धिमत्ता. आता हा जो इंटेलिजंट क्वोशंट आहे हा आपल्याला निर्धारित करायचा असेल तर त्यासाठी आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये किंवा आपण म्हणतो की आपण जे आपला अभ्यासक्रम आहे, जे आपण डिग्री घेतलेली आहे किंवा आपण स्कूल किंवा कॉलेजेसमध्ये आपण ज्या पद्धतीने गुण मिळवतो त्या पद्धतीने आपण हा इंटेलिजंट क्वोशंट जो आहे हा ठरवतो. पण जीवनामध्ये अशा बऱ्याचशाच काही गोष्टी येतात किंवा काही प्रसंग येतात की त्याद्वारे आपल्याला बौद्धिक क्षमतेवरती आपली पातळी किती आहे याचा आपल्याला विचार हा आपण करतो. ही जी बौद्धिक क्षमतेवरती जे आपण जेव्हा निर्णय घेतो तेव्हा आपल्याला समजते की आपण इंटेलिजन्सचा उपयोग हा करत असतो. उदाहरणार्थ आपण म्हणतो की बराच वेळ आपल्याला काही काही निर्णय घ्यायचे असतात. त्या निर्णय घेण्यासाठी आपण आपल्या स्कूल कॉलेजेसमध्ये किंवा आपण जी डिग्री प्राप्त केलेली आहे त्या ज्ञानाद्वारे आपण हे निर्णय घेतो आणि आपण आपल्या कंपनीचा किंवा आपण ज्या कंपनीसाठी काम करतो किंवा ज्या क्षेत्रात काम करतो त्यामध्ये आपल्याला त्याचा उपयोग होतो. पण तुम्हाला एक जाणवलं असेल की जसा मनुष्य हा वयाच्या पुढे म्हणजे आपण म्हणतो की जसा आपण मॅच्युअर होत जातो आणि मॅच्युरिटीकडे आपण जेव्हा वळत जातो, उदाहरणार्थ आपण एक बघू की आपला जो लर्निंग पिरियड जो आहे, आपण जर डॉक्टरेट, पोस्ट ग्रॅज्युएट किंवा PhD डॉक्टरेट केलं असेल आपण तर 26, 28, 30, 32 अशा वयोगटामध्ये आपण आपले शिक्षण पूर्ण करतो. त्यानंतर मॅरेजमध्ये आपण आपल्या म्हणतो आपण की जबाबदारी आपल्याकडे येतात आणि त्यानंतर आपली जी काही जबाबदारी जी आहे ती वाढत जाते. त्यामध्ये कौटुंबिक जबाबदारी असते. काही जबाबदाऱ्या ज्या असतात त्या नकळत आपल्याकडे येतात आणि आपण ज्या ठिकाणी काम करतो आणि जी कंपनी आपल्याला पैसे देते त्यासाठी पण आपण रिस्पॉन्सिबिलिटी ह्या आपल्या वाढत जातात. अशाने काय होतं, पुढे थोडंसं भावनिक क्षमतेवरती आपण थोडंसं इम्बॅलन्स व्हायला सुरुवात करतो. ही जी इम्बॅलन्स आहे याला आपण म्हणतो इमोशन्स. आपल्या ज्या भावना ज्या आहेत या आपण कशा पद्धतीने आपण यूज करायच्या त्याच्याद्वारे आपण आपले संबंध, रिलेशनशिप आपण मॅनेज करतो. आता ही जी भावनिक क्षमता जी आहे ही प्रत्येकाच्या दैनंदिन दिनचर्येवरती अवलंबून असते. उदाहरणार्थ आपण आपल्या जर दिनचर्येमध्ये आपण सतत म्हणलो की आय एम बिझी, मला कुठल्याही गोष्टीसाठी वेळ नाही आहे. म्हणजे उदाहरणार्थ कसं आहे की मी आज सकाळपासून संध्याकाळपर्यंत फक्त मी कंपनीचा, माझ्या वर्किंग प्रोफाईलचाच मी विचार करतो. पण तुमच्यासोबत जे चालणारे जे व्यक्तिमत्व जे आहेत, म्हणजे तुमचं कौटुंबिक जीवन, त्याचा पण जर तुमच्याकडे जर सहभाग नसेल किंवा तुमचं जर दुर्लक्ष थोडं झालं असेल तर त्याचं इनडायरेक्टली प्रेशर तुमच्या कामांवरती, तुमच्या संपूर्ण दैनंदिन कार्यावरती हे पडत असतं. मित्रांनो, लक्षात असू द्या की प्रत्येक व्यक्तीला 2 प्रकारच्या जबाबदारी असतात. एक वैयक्तिक जबाबदारी असते, दुसरी कौटुंबिक जबाबदारी असते. पण तिसरी जबाबदारी जो आहे तो थोडा विसरत जातो. ती आहे सामाजिक जिम्मेवारी, सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. बरोबर आहे की नाही? आता ही जी सामाजिक जिम्मेवारी आहे ही जपता पण काही जे असतात ते त्यांच्याकडे कौटुंबिकडे पण थोडंसं दुर्लक्ष करत असतात. तर मग ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज कशा करायच्या, सगळ्या गोष्टींमध्ये स्वतःला कसं आपण उतरवायचं, तर यासाठी मी तुमच्यासमोर एक टॉक घेऊन आलो आहे आणि या अंतर्गत तुम्हाला मी सोल्युशन देण्याचा या प्रयत्न करणार आहोत. आता कसं होतं की भावनिक बुद्धिमत्तेवरती जेव्हा आपण बोलतो तेव्हा
थोडंसं या भावनांना कंट्रोल करण्यासाठी किंवा भावनांना आपल्याला मॅनेज करण्यासाठी थोडी आपल्याकडे नॉलेज आपल्याकडे पाहिजे. कारण की आज आपण बघितलं असेल की इमोशन्स कंट्रोल जर नाही केल्या तर इमोशन्सला ब्लॅकमेलिंगसुद्धा करू शकतात. म्हणजे तुमच्या भावनांना इमोशनली हँडल करणारे ब्लॅकमेलिंग करू शकतात. याला म्हणतो इमोशनली ब्लॅकमेलिंग. लक्षात असू द्या, आज इमोशनली ब्लॅकमेलिंगचं जो प्रकार जो आहे दिवसेंदिवस खूप वाढत चाललेला आहे. त्याचं मुख्य उदाहरण आपण जर बघितलं असेल तर हातात तुमच्या असणारा तुमचा मित्र किंवा शत्रू, हे तुम्ही ठरवणारा तो कोण आहे. तर बराच वेळा आपण म्हणतो की हातात पकडणारा जो तुम्हाला मॅनेज करणारा जी गोष्ट आहे ती आहे गॅजेट, मोबाईल. आता हा जो मोबाईल जो आहे, हा मोबाईल दिवसेंदिवस आपल्यावरती हावी होत चाललेला आहे. आपण काय करतो, अलाराम लावतो, तर अलाराम लावण्यासाठी आपण मोबाईलवरती अलाराम लावतो. पहिले कसं असायचं, घड्याळावरती आपण अलाराम लावायचो. पण बघा, दिवसाची सुरुवातसुद्धा आपण कशाद्वारे करतो, मोबाईलद्वारे करतो. हा जो मोबाईल जो आहे, सकाळी उठल्या आपण त्याच्यावरती आपण आपले जे लाईक्स आहेत किंवा आपण केलेल्या पोस्ट आहेत किंवा आपल्याला जे काही वर्किंग शेड्यूल आहेत, हे सगळं काही आपण ह्या मोबाईलशी आपण कनेक्टेड असतो. याकरता मनुष्य जो आहे तो 10,000 पासून 1,00,000पर्यंत किंवा 1,00,000पेक्षा जास्त इन्व्हेस्टमेंट हा त्या मोबाईलवरती करतो. समाजामध्ये किंवा दैनंदिन जीवनामध्ये जो चांगला मोबाईल असेल तो आपण परचेस करतो. मोबाईलची मेमरीसुद्धा आपण परचेस करताना विचार करतो की रॅम आणि त्याची जी इंटरनल कॅपॅसिटी आहे तीसुद्धा आपण ठरवतो की सर्वात जास्त कॅपॅसिटीवाला, सर्वात जास्त रॅमवाला मोबाईल आपण परचेस करतो. पण कधी-कधी काय होतं की ह्या मोबाईलमध्ये, या गॅजेट्समध्ये आपण इतके गुंतून जातो की सर्व प्रकारचे आपले सोशल ॲक्टिव्हिटीज आहेत, सर्व प्रकारच्या आपल्या ज्या पर्सनल ॲक्टिव्हिटी आहेत, सगळ्या आपण समाजापुढे आणायला सुरुवात करतो. कुठेही गेलो की आपण मोबाईलद्वारे क्लिक करतो, तो फोटो आपण मेमोराईज करतो. मेमोराईज करत जातो. मेमरीसुद्धा 256 GB मेमरीसुद्धा आपल्याला कमी पडायला सुरुवात होते. पण लक्षात असू द्या, एक दिवस असा पण येतो की तो मोबाईल कधी पाण्यामध्ये पडतो किंवा आपण जो गॅजेट आहे कधी चोरीला जातो. त्यावेळची जी स्थिती जी आपली होते, ती स्थिती प्रत्येकाच्या वैयक्तिक जीवनामध्ये ती अत्यंत बिकटची स्थिती असते. म्हणजे ही स्थिती मोबाईल हरवण्याची नसते, बरोबर की नाही. हे जो म्हणतो आपण की माझा मोबाईल कोणी चोरीला नेला किंवा हरवला, ते नसतं. तर त्याच्यामध्ये जो काही डेटा आहे, त्याच्यामध्ये जो काही फोटोज आहे, त्याच्याशी जे काही कनेक्शन आहे ते पूर्णपणे लॉस झालेला असतो. मग लक्षात असू द्या, ह्या ज्या भावना आहेत, ह्या भावना आपण प्रत्येक गोष्टीमध्ये मोबाईल यूज केल्यामुळे एक संग्रहित करत असतो. पण हे संग्रहसुद्धा आपण म्हणतो की कम्प्युटरवरती डाउनलोड करू, पण तेवढा पण वेळ नसतो. आणि त्या मोबाईल एक प्रकारचा आपला जीवनसाथी बनत असतो. पण त्याचं पण एक लिमिट्स असतं, त्याच्यासुद्धा काही मर्यादा आहेत, हे आपण विसरून जातो. म्हणजे इनडायरेक्टली आपण काय करतो, आपण आपल्या पूर्ण भावनांचं जे मॅनेजमेंट आहे, पूर्ण जे रिमोट कंट्रोल आहे, ते रिमोट कंट्रोल आपण मोबाईलच्या हातात देतो. आता आपण बघितलं असेल की मी मोबाईलवरती तर बोलतच आहे, पण एक लक्षात असू द्या की मोबाईल जसा चांगला आहे तसा वाईट पण आहे, असं सगळ्यांना माहिती आहे. उदाहरणार्थ आपण जर दिलं तर मोबाईलच्या माध्यमातून आपण इंटरनेट, सोशल मीडिया, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, फेसबुक, त्यानंतर स्नॅपचॅट अशा वेगवेगळ्या प्रकारचे सोशल मीडियाचे जे काही ॲक्टिव्हिटीज आहेत, जे काही आपण म्हणतो ना की जे टॉपिक्स आहेत, जे आपण त्याच्याशी कनेक्टेड असतो. आज फक्त व्हॉट्सअपच्या दुनियेमध्ये अर्धी दुनिया असेल, तर आज नवीन टेलिग्रामसारखे सुद्धा एक ॲप आलेले आहेत आणि ते आपल्यावरती हॅमरिंग करत असतात सदैव की तुम्ही आमच्याशी कनेक्ट राहा. आणि अशा दुनियादारीमध्ये आपण पूर्णपणे फसून गेलेलो असतो. मग करायचं तर काय करायचं, तर तुम्हाला एक सांगू इच्छितो की EQ आणि IQ ज्याला आपण म्हणतो की ह्या दोघांचा बॅलन्स कसा ठेवायचा, या बॅलन्सच्या दरम्यान आपण मोबाईलवरती कसा कंट्रोल निर्माण करायचा. तर ह्याच्यासाठी आम्ही एक चित्र संबोधतो, आम्ही एक तराजू म्हणून एक बॅलन्स असतो. त्या बॅलन्समध्ये कुठलीही गोष्ट आपण जर बॅलन्स करण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो, तेव्हा एक गोष्ट जास्त होते, एक गोष्ट कमी होते. पण जो बॅलन्सचा जो हात जो आहे, जो हात म्हणजे बॅलन्स कोणी पकडलेला आहे, जो हात आहे तो हात आपला पाहिजे. सदैव तुम्ही बघा, बॅलन्स हा दुसऱ्याच्या हातात देऊन आपण कधी करत नाही. बॅलन्स हा आपण स्वतःच्या हातात देऊन एखादी गोष्ट जर मेजर करायची असेल तर आपण म्हणतो ना, आपण उदाहरणार्थ तुम्हाला देऊ
की एक भंगारच समजा भंगारवाला आपल्याकडे येतो, तो आपल्याकडे भंगार जो आहे तो खरेदी करतो. त्यावेळी तुम्ही बघत असाल तर गृहिणी काय करतात, जेव्हा रद्दी देतात तेव्हाच म्हणतात की नाही, नाही, जो काटा जो आहे, तराजू आहे तो माझ्या हातात द्या, मी त्याचं वे करते. म्हणजे आपण आपला जो हात आहे तो तराजूवरती घेऊन जो बॅलन्स ठेवण्याचा प्रयत्न करतो. मला हे काय सांगायचं आहे, की म्हणजे आपण पहिले स्वतःला ओळखलं पाहिजे. मी कोण आहे? माझ्यामध्ये किती पॉवर्स आहेत? माझ्यामध्ये कंट्रोलिंग पॉवर्स कशी आहे? कंट्रोलिंग पॉवरसोबत माझ्याकडे रूलिंग पॉवर किती आहे? हे ठरवणारा कोण आहे? मी स्वतः आहे. इथे जी एंट्री होते, ही एंट्री होते एक नवीन कन्सेप्टची. ही जी कन्सेप्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो, आध्यात्मिक बुद्धिमत्ता, याला म्हणतात स्पिरिच्युअल क्वोशंट. हा जो स्पिरिच्युअल क्वोशंट, त्याला आपण सायलेंटमध्ये बघू आपण किंवा शॉर्टमध्ये बोलू आपण SQ म्हणून बघू, की हा जो SQ जो आहे, हा SQ पूर्णपणे मनुष्याला उपयोगी असतो प्रत्येक जीवनामध्ये. त्याचं जीवन हे स्ट्रेस फ्री करण्यासाठी. उदाहरणार्थ IQ किंवा EQ या दोघांना कसं मॅनेज करायचं, हा व्यक्तिमत्व कधी घडतं जेव्हा त्याची आध्यात्मिक स्तरावरती त्याच्याकडे नॉलेज असतं. आता हे जे ज्ञान जे आहे, हे नॉलेज कशा पद्धतीने तो मिळवू शकतो? पहिली गोष्ट आहे, तो स्वतःची जी ओळख जी आहे, तो पहिले स्वतःची ओळख संबोधतो की मी कोण आहे. माझं या सृष्टीतलावरती मी एक जन्म झालेला एक साधारण मनुष्य आहे, किंवा मी कुठल्या तरी लक्ष्य प्रस्थापित करण्यासाठी माझा जन्म झालेला आहे. माझ्या जीवनाचा गोल काय आहे? माझं करिअर ऑपॉर्च्युनिटी काय आहे? माझी वैयक्तिक जबाबदारी काय आहे? कौटुंबिक जबाबदारी काय आहे? या सगळ्या गोष्टीचं उदाहरण हे आध्यात्मिकतेमध्ये आपल्याला मिळतं. आता ही जी आध्यात्मिक बुद्धिमत्ता जी आहे, हे दोन पॉईंट्सद्वारे आपण तुमच्यासमोर मांडू शकतो. पहिला पॉईंट आहे फिजिकली आणि दुसरा पॉईंट आहे मेंटली. ओके, आता फिजिकली जर म्हणायचं म्हटलं तर तुमच्याजवळ काय आहे, डेली तुम्ही काय केलं पाहिजे, एक्सरसाइज केली पाहिजे. आज आपण बघतो जळगावमध्ये आज इतके छान छान उद्यानं इथे आहेत, आणि उद्यानांमध्ये सुद्धा सकाळी बघितलं असेल ती व्यायाम करण्यासाठी लेडीज सेक्शन पण वेगळा असतो, जेंट्स पण असतो. पण आज बघितलं असेल तर उद्यानामध्ये येणारे वर्गची, म्हणजे आपण म्हणतो ना की भेट देणारे जी सकाळी, त्यांचं जो वयोमर्यादा कुठली आहे, तर आफ्टर 50-60 लोक जे म्हणतात ना, सिनियर सिटीजन म्हणतो आपण, अशा प्रकारची जास्त प्रमाणात लोक तुम्हाला दिसतील. तर तिथे तुम्हाला कुठली पाहिजे, तर त्या वयोगटातली 30 ते 50 वयोगटातली लोक मॅक्सिमम पाहिजे. पण तो वयोगट हा खूप बिझी झालेला असतो. तर एक्सरसाइज ही आपल्या जीवनामध्ये अतिशय महत्त्वाचा घटक आहे. त्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची जिम लावणं गरज नाही आहे. तर तुम्हाला एक एरोबिक एक्सरसाइजद्वारे सुद्धा, त्याला म्हणतो म्युझिकल एक्सरसाइजद्वारे सुद्धा तुम्ही काय करू शकता, स्वतःचं फिटनेस तुम्ही जपू शकता. दुसरं अतिशय महत्त्वाची आहे आध्यात्मिक बुद्धिमत्तेमध्ये डाएट. आता हा जो डाएट जो आहे, हा डाएट आपण म्हणतो की जेव्हा कुठल्या प्रकारचा डाएट आपण घेतला पाहिजे, तर लक्षात असू द्या संपूर्ण आपल्या भोजनामध्ये आपण जे तेलकटपणा जो आहे ह्याचं प्रमाण कमी केलं पाहिजे. मीठ जे आहे ते मी कमी नाही म्हणत, मीठ हे तुमचं प्रमाणामध्ये पाहिजे. दुसरी गोष्ट अशी आहे, डाएटमध्ये जास्तीत जास्त प्रमाण कच्चं जे म्हणतो आपण की जो व्हेजिटेबल्स जे आहेत, जे स्प्राऊट आहेत किंवा अशा पद्धतीने तुम्ही इन्क्लूड केले पाहिजेत. तर हे 2 फॅक्टर झाले. ते जो 2 फॅक्टर, तिसरा फॅक्टर जो आहे, आपण म्हणतो मेंटली आपण कशा पद्धतीने स्टेबल राहू शकतो. तर याच्या संदर्भात सांगायचं झालं तर सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे व्हॅल्यू एज्युकेशन, मूल्य शिक्षण. आणि दुसरा पॉईंट आहे तुमच्या मनामध्ये जो मेडिटेशन, बरोबर नाही, मनाला कंट्रोलिंग करण्याची जी ताकद आहे ती आहे मेडिटेशन. आणि ही जो मेडिटेशन जे आहे, या प्लॅटफॉर्मवरती, या मनभावन रेडिओ FM 90.8 FM यावरती मी तुम्हाला सांगू इच्छितो की आज आपण बघितलं असेल की मेडिटेशन आणि व्हॅल्यू एज्युकेशन खूप महत्त्वाचं आहे. मूल्य शिक्षण हे जे आहे, हे 2 स्तरावरती आम्ही करतो की एक स्कूल गोईंग स्टुडंट जे आहेत त्यांच्यासाठी व्हॅल्यू एज्युकेशनमध्ये पर्याय वेगवेगळे आहेत की ज्याच्यामध्ये त्यांना कशा पद्धतीने बोललं पाहिजे, कशा पद्धतीने आपण आपलं रिस्पेक्ट लोकांप्रती दाखवला पाहिजे, हे आज स्कूलमध्ये तर शिकवतातच. पण जो एक क्लास आहे की आफ्टर 30-40चा जो क्लास आहे, ह्याच्यामध्ये व्हॅल्यू एज्युकेशन तुम्ही कसं आणू शकतात, तर या संदर्भात आम्ही काही कोर्सेस आमच्यासमोर आणलेले आहेत. यामध्ये आम्ही इन्नर कॉन्शियसनेस, त्याला म्हणतो आपण इन्नेट व्हॅल्यूज, अंतरात्म्यातली जी मूल्य जी आहेत याच्यावरती आम्ही संबोधन करतो. ही जी इन्नेट व्हॅल्यूज आहेत, एक 7 प्रकारचे आहेत: शांती, प्रेम, सुख, आनंद, ज्ञान, पवित्रता आणि शक्ती.
एक छोटंसं उदाहरण म्हटलं की मनुष्य जेव्हा शांतीला केव्हा पकडतो, जेव्हा मनुष्य म्हणतो ना की मी शांत असेल तर जग शांत राहील, असं नाही. पहिले तू शांत हो, तू शांत झालं की मी शांत होतो, असं लोक आज संबोधतात. पण हे विचार करत नाही, शांती झालं, प्रेम झालं, सुख झालं, हे मनुष्य दुसऱ्यांमध्ये शोधत असतो. पण प्रेम भावना स्वतःमध्ये पण आपण काय केली पाहिजे, ॲक्वायर केली पाहिजे, शोधली पाहिजे. दुसरा प्रकार आहे मेडिटेशन. तर मेडिटेशनमध्ये डिफरंट टाईप्स ऑफ मेडिटेशन आहे. पण तुम्हाला एक सिंपल गोष्टीचं उदाहरण द्यायचं म्हटलं तर आज तुमच्याकडे मोबाईल आहे. मोबाईलमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट काय आहे, आपण म्हणतो की त्याची ब्रँड कुठला आहे, कंपनी कुठली आहे. पण मोबाईलमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सिम आहे. सिम आहे. जर सिम कार्ड नसेल तर मोबाईलला महत्त्व आहे का? अजिबात नाही. तर लक्षात असू द्या, सिम. तर या सिमचं स्पेलिंग काय आहे? SI आणि M, बरोबर आहे. आता आपण त्याला थोडंसं आध्यात्मिक दृष्टिकोनातून बघितलं तर S म्हणजे काय? संस्कार, I म्हणजे आहे इंटलेक्ट आणि M म्हणजे आहे माइंड. मन, बुद्धी आणि संस्कार या तिघांना कंट्रोल करणारी जी ताकद जी आहे ती आहे सोल, ती आहे सुप्रीम, SOUL, सोर्स ऑफ अल्टिमेट लिव्हिंग. तर अशा पद्धतीने आपण म्हणतो की या मेडिटेशनमध्ये आपण स्वतःला आत्मा समजून आपण परमात्म्याशी कसं कनेक्ट झालं पाहिजे हे आपण शिकून घेतलं पाहिजे. तर यासाठी राजयोगा मेडिटेशन जे आहे अतिशय सुंदर पद्धतीने सांगतात की ज्यामध्ये मनुष्य हा कुठल्याही प्रकारच्या टेक्निकला, म्हणजे आपण म्हणतो ना चॅन्टिंग करणं, एखाद्या गोष्टीचं मनामध्ये चित्रण करणं, ह्या ज्या गोष्टी आहेत या थोड्यांना अवॉइड करून हा मेडिटेशनद्वारे व्यक्तिमत्व जो करतो की विचार करतो की आपण स्वतःला आत्मा समजून परमात्म्याचं स्मरण करायचं, त्याला म्हणतात आठवण म्हणतात. ते अतिशय सोपी आहे. तुम्हाला तुमचं दैनंदिन कारोबार तुम्हाला करायचा आहे आणि त्या संदर्भात तुम्हाला स्वतःला एक चैतन्य शक्ती समजून परमात्म्याकडून ती शक्ती घ्यायची आहे. उदाहरणार्थ ज्या पद्धतीने मोबाईल आहे त्या मोबाईललासुद्धा चार्ज करण्यासाठी चार्जरची आवश्यकता आहे. ती चार्जर आपण जॉईन केल्यानंतर तिला स्विच ऑन करण्याची पण आवश्यकता आहे आणि स्विच ऑन केल्यानंतर त्यामध्ये जी एनर्जी वाहते तिला म्हणतात इलेक्ट्रिसिटी. अशाच पद्धतीने आपण जेव्हा मेडिटेशन करतो तेव्हा स्वतःला आपण आत्मा समजून परमात्म्याद्वारे स्वतःला आपण चार्ज करतो, एक एनर्जी घेतो. ते आहे राजयोगा मेडिटेशन. आणि हे जे राजयोगा मेडिटेशन जर तुम्हाला शिकायचं असेल तर आमचे जे नजदीकचे जे जवळचे सेंटर्स आहेत आमचे ब्रह्माकुमारीजचे, तर त्यामध्ये अतिशय म्हणतो ना आपण की निस्वार्थ भावनेने कार्यरत करणारी ही ब्रह्माकुमारी संस्था आहे. आणि ही जी ब्रह्माकुमारी संस्था आहे आपल्या ढाके कॉलनीमध्ये सुद्धा त्याचं प्रचलित सेंटर आहे की ह्याला म्हणतो राजयोगा मेडिटेशन सेंटर, की ज्या ठिकाणी तुम्हाला फक्त 3 दिवसाकरता यायचं आहे. राजयोगा मेडिटेशन कोर्सचा अभ्यास करायचा आहे आणि स्वतःचं जीवन जे आहे हे आध्यात्मिक दृष्टिकोनातून तुम्हाला वृद्धिंगत करायचं आहे. तर आपल्याशी एक सुंदरतेने आपण हा आध्यात्मिक बुद्धिमत्ता जो हा सब्जेक्ट आम्ही आपल्यासमोर मांडला. लक्षात असू द्या 90.8 FM जे रेडिओ मनभावन आपल्यासाठी अगदी मनापासून प्रयत्न करत आहे आपल्या टचिंगसाठी, आपल्या वेगवेगळ्या विषयांवरती बोलण्यासाठी. तर मी आमचे आपले हे जे रेडिओ मनभावन आहे यांचेसुद्धा मी खूप खूप आभार मानतो. ओम शांती.